हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5. श्लोक क्रमांक 21. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्द्यतात्मनि योत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. बाह्य विषयोपभोगात अनासक्त झालेला अंत आत्मविषयात रस घेतो आणि आनंदाला प्राप्त होतो. असा हा आत्मब्रह्म साक्षात्कारी योगी परमचिर आनंदाची अनुभूती घेतो. मनुष्याचा मातेच्या पोटी जेव्हा जन्म होतो तेव्हा तो स्वतःभोवती देहादी इंद्रिय निर्मित करतो. यावेळी मन तयार होत नसते, मन नंतर तयार होते. बालपणी व्यवहार करताना एखाद्या कामाला पर्याय आहे हे ज्ञान जेव्हा प्रथम होते तेव्हा बालक आपल्या बुद्धीने विचार करू लागतो की यापैकी कोणता पर्याय निवडावा. हळूहळू जे व्यवहार होऊ लागतात त्या व्यवहारांचा परिणाम होत असतो. त्यावर बुद्धी विचार करू लागते. या बुद्धीच्या विचारांचा आविष्कार जेथे होतो तेथे मन तयार होते. या आविष्कारांचा परिणाम टिकाऊ असतो. बुद्धीच्या विचारांचा आविष्कार जेथे साचू लागतो तेथे मन तयार होऊ लागते. अशा प्रकारे मनाची निर्मिती विषयातून होते. जसजसे असे निवडीचे प्रसंग येत राहतात तसतसे मन बळकट होऊ लागते. ते देहादी इंद्रियांना काय करावे ते सांगू लागते. यथा कालावधीत मन चांगलेच बळकट होते. ते देहादी इंद्रियांना आज्ञा देऊ लागते. मनाची मनमानी सुरू होते. पंच ज्ञानेंद्रियांना जे बाह्य ज्ञान होते त्याचे स्मृतीच्या मदतीने मेंदू विश्लेषण करतो आणि मेंदू ती माहिती जीवात्म्याला प्रक्षेपित करतो. आता या माहितीच्या आधारे अंतरात्म्याच्या प्रेरणेने जीवात्म्याने पंचकर्मेंद्रियांकडून कर्म करून घ्यावे अशी अपेक्षा असते. परंतु ही माहिती मन मधल्यामध्ये ग्रहण करते आणि त्याच्या स्वतःच्या सौख्याचा, देहादी इंद्रियांच्या सौख्याचा विचार करून मन पंचकर्मेंद्रियांकडून कर्म करवून घेते. अशा प्रकारे मनाला जे विषय आवडतात त्याप्रमाणे उपभोग घेतले जातात. जीवात्म्याच्या आणि अंतरात्म्याच्या प्रेरणा मनाकडून डावलले जातात. यामुळे भोग निर्माण होतात. मन जन्मतःच विषयासक्त असते. ते त्याच्या आणि देहादी इंद्रियांच्या विषयातच रममाण होते. जेव्हा साधक बाह्य विषयात रस न घेता बाह्य विषयोपभोगातून आपले मन आवरतो तेव्हा त्याचे मन आपोआप अंतःप्रवृत्त होते. कारण मन जन्मतःच विषयासक्त असते. ते शांत बसू शकत नाही. त्याला सतत काही ना काही विषय हवे असतात. जर ते बाह्य विषयातून निवृत्त केले तर ते अंतःप्रवृत्त होते. ते आत्मविषयी रस घेते. येथे योग साधनेची जोड द्यावी. आता अशा योग्याच्या कृती आत्मप्रेरणेने होत असतात. येथे भगवंत श्री सांगत आहेत की अशा साधकाला आनंदाची झलक मिळते. त्याला योग प्राप्त होतो. त्याला आत्मसाक्षात्कार होतो. अंतःकरणातून त्या गुहेद्वारा तो परम आत्म्याप्रत पोहोचतो. येथे अक्षय
कैवल्यानंदाचा ठेवा असतो. असा हा ब्रह्म साक्षात्कारी योगी परमचिर आनंदाची अनुभूती घेतो. हरिओम.